लोकांना संधी मिळत नाही आणि आपल्याला संधी मिळते या ठिकाणी बसण्याची. तुमचं हार्दिक स्वागत. सागर केणी आणि फलंदाज दीप्तेश म्हात्रे हे दोन्ही फलंदाज. वेळेचं बंधन आहे, आपण लगेच मॅच समाप्त करायची आहे. तर हे जे 4 ओव्हर आहेत तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायचे आहेत. आमच्या पंचांकडून तुम्हाला सूचना येत आहे या ठिकाणी, त्याचं पालन करावं. मी किंजलचं धन्यवाद. किंजल आमचा मित्र आहे, गेल्या अनेक वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट आणि जे टी शर्ट आपण पाहत आहेत किंजल हे स्पोर्ट्सवेअर खरोखर अप्रतिम असं जे घातल्यानंतर तुमच्या जी बॉडी लँग्वेज अजून निखरून येत आहे असं किंजलचे स्पोर्ट्सवेअर आपण पाहतात. आणि तुम्हा आम्हा सर्वांची कर्मभूमी म्हणजे चिमाजी आप्पा मैदान या ठिकाणी अनेक दिग्गज खेळाडू खेळून गेलेले, त्यांचे चरण स्पर्श झालेले आहेत. याच मैदानापासून अनेक खेळाडूंचं जीवन बदललं आहे, त्यामध्ये मी सुद्धा आहे. शॉट चेंडू टाकला गेला, ऑफसाईड रिझनला खेळला गेला आहे. चेंडूला फील्ड केलं जाते, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू आहे, एक धाव या ठिकाणी सुरुवात करतोय, खातं खोलतोय आपलं शेषवंशीय क्षत्रिय समाजाच्या अकाउंटमध्ये. आणि संघ टायटन्स आपण पाहतोय आराध्य, एक बलाढ्य संघ. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. पुढचा चेंडू आपण पाहूया, पुन्हा एकदा तयार केला जाईल या टायमाला टाकण्यासाठी. आता मात्र शॉर्ट चेंडू होता, गती खूप चांगली होती पण लेगस्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल दिला जाईल. खरोखर अप्रतिम सर्व ठिकाणी आपण तरुणांना पाहत आहोत. त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण केलं आहे खेळाच्या माध्यमातून. बडेगा इंडिया तो खेलेगा इंडिया तो बडेगा इंडिया, पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. आणि आता मात्र कव्हरला खेळ आहे, काय फटका मारलाय सुरेख या टायमाला खेळतोय पण ऑफसाईडला चेंडूला फील्ड केलं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परफेक्ट या टायमाला पदतालीत ते पुढे आणलं जाते. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडू खेळला जातोय. वाखाणने जो कामगिरी आज मात्र करावीच लागेल या ठिकाणी. आणि आता मात्र PVR टायटन्स इंडियन्स आता मात्र क्षेत्ररक्षण बॅटिंगच्या मोडवरती आहे. या टायमाला पन्ना चांगला फटका चेंडू वरच्या लेवलला. आणि आता मात्र गॅपमध्ये 4 धावा पाहायला मिळतील. चौकार येतोय. थँक्यू ऑल जेवढे पण क्रिकेटर या ठिकाणी आहेत, रसिक आहेत, जे मला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार. मी मुंबईच्या वतीनं धनंजय कुलकर्णी उर्फ पिंट्या, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि याच प्रभागातले मुंबईतील अनेक खेळाडू आहेत. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातो. या ठिकाणी चेंडूला खेळला जाते डीप रिजनला, फायनल रिजन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आत्ताच आयुष म्हात्रे चेन्नई संघामध्ये आपण पाहतोय, त्या स्क्वॉडमध्ये आनंदाची गोष्ट आहे. अनेक असे खेळाडू आहेत. आपण टरेला पाहतो, मुंबईचा एक बलाढ्य खेळाडू. आता मात्र चांगला पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय, ऑफसाईडला आहे. त्या ठिकाणी एकदा मिळेल. उत्तुंग आणि शिखर ठाकूर मी यांना पण पाहतो जेव्हा मुंबईच्या चांगल्या लेवलला क्रिकेट खेळताना. हेही एक मोठे खेळाडू आहेत आपल्या प्रभागाचे. अनेक असे खेळाडू त्यांच्यामध्ये खरोखर पोटेन्शियल आहे. आणि आपल्या या प्रभागातून अनेक एक चांगले खेळाडू मोठे झाले पाहिजेत, हीच आपली अपेक्षा. आपल्या समाजाचा खेळाडू अंतर लेवल दिशेला खेळला गेला पाहिजे. आता मात्र पुन्हा चेंडू येतोय, पाचच्या साईडला चेंडूला फील्ड केलं जाईल आणि डॉट बॉल. धावसंख्या या टायमाला 10. आणि आता मात्र शेवटचा चेंडू या ओव्हरचा टाकला जाईल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉट चेंडू अकुटप्प्याचा मारा, चेंडूवरती बॅट खाली पडते. खेळाडू या टायमाला नक्कीच आउट होईल. चांगला झेल घेतला जातोय
आणि पहिला खेळाडू या टायमाला बाद होतोय. PVR इंडियन्स या टायमाला आपला एक चांगला गोलंदाज या टायमाला टाकताना त्याने आपल्या संघाला या टायमाला एक ब्रेक मिळवून देतोय. PVR इंडियन्सचा एक खेळाडू या ठिकाणी येणे गरजेचं आहे जेणेकरून सर्वांची नावं या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानामध्ये एक वेगळीच रंगत पाहायला मिळते आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो आणि गोलंदाज तयार होतोय, सज्ज होतोय. एक ओव्हर नंतर धावसंख्या 10, एक गडी बाद. आणि आता गोलंदाज सिद्धेश, जयेश आणि सागर आपण पाहतोय. सागर स्ट्राईकवरती, सागर केणी. नॉर्थ एंड कडून बॅटिंग चालू आहे, साऊथ एंड कडून बॉलिंग आपण पाहतोय. आणि विंडवेल जर पाहायला गेली मैदानाची भौगोलिक परिस्थिती तर ऑफसाईड आणि लेग साईड या टायमाला 55 आणि 65 स्क्वेअर यार्डचं आहे. पुन्हा ब्रेक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला जर चेंडू खेळला जातो त्या ठिकाणी खेळाडू येतोय, चेंडूला फील्ड करण्याच्या अगोदर चेंडू बाहेर जाईल आणि बहुतेक या टायमाला चौकार पाहायला मिळेल. 4 धाव्याने या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडते, अंक तालिका या ठिकाणी वाढली जाते. खरोखर अप्रतिम. चेंडू पडल्यानंतर आपल्या शरीराला वळवताना चेंडूला खेळला गेलाय, त्या ठिकाणी खेळाडू येऊन चेंडूला फील्ड करीत तोपर्यंत चेंडू बाहेर निघून गेला. 4 धावा, चांगली बॅटिंग आणि करावीच लागेल. या 5 ओव्हरमध्ये तब्बल तुम्हाला धावसंख्या एक सम्मानजनक 60-65 धावा द्याव्याच लागतील. पुन्हा मोठा फटका, चेंडू बाहेर जाईल आणि 6 धावा. अप्रतिम असा फटका मारलाय. चेंडू खाली आल्यानंतर बॅटीला फिरवताना लेग साइड रिजन क्लिअर करतोय. धावा 20. 2 चेंडू झालेत, एक गडी बाद. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते आणि प्रोजेक्ट स्कोर याला दाखवताना आपल्याला 75 धावा या 5 ओव्हरमध्ये काय बनतील की नाही. आणि नक्कीच बनतील असं मला वाटतंय. ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे हाणीमानी मैदानामध्ये पाहायला मिळते. परफेक्ट शॉट खेळला जातोय, चेंडूला कनेक्ट केला जातोय. पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. चिमाजी अप्पाचं हे मैदान अप्रतिम असं मैदानावरती बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा चेंडू फिरकावला आणि हा चेंडू जातो डीप रिजनला या टायमाला आणि 6 धावा, चौकार आणि 2 मोठे फटके. काय बात आहे. यार साफ रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेंगी, गोली पे गोली चलेंगी, गोली गोली चलेंगी, गोली पे गोली चलेंगी. नए नए पंख थोड़ी ले ले तू उड़ारी, तेरे वर्गे फुकरा पे मेरी चली भी सवारी. चेंडू द्यायचा आहे. जर यूज केलेला असेल तर बाहेरचा जो कुठला चेंडू आला असेल तर मॅच बॉल द्यायचा आहे. वेळेचं बंधन आहे. प्रत्येक मॅच या ठिकाणी आपण 5 ओव्हरची खेळताना पाहत आहोत. या ठिकाणी टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टेनिस क्रिकेट च अप्रतिम असं नजारा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सर्व एकापेक्षा एक खेळाडू आपल्या परिसरामधील अंडर स्पिन, भिंगरी, टिचकी, प्रियाम. धावसंख्या 26. टर्फ क्रिकेट धावसंख्या 26 झालेली आहे. अनेक क्रिकेटर आपण पाहतो जे अंडरमचे आहेत, ओव्हरआर्मचे आहेत, लेदर बॉलचे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं खेळणारे सर्व खेळाडू. आता मात्र क्रॉस उभा आहे फलंदाज. पुढचा चेंडू येतोय, खेळतोय तो. आपला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागे जाईल. पुन्हा एकदा या टायमाला भरकण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र पुन्हा खेळलाय. चेंडू त्या ठिकाणी जाईल आणि बहुतेक सीमेरेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी चौकार ठोकतोय.
अप्रतिम. क्या बात आहे डीजे. आज मात्र आपल्याला पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा डीजेवाले घेऊन जाते आपल्याला. तिकडचं एकदम चांगलं मधुर संगीत या ठिकाणी ऐकायला मिळतंय. चेंडू पाठीमागे जातोय. 2 ओव्हरचा खेळ या टायमाला संपतोय आणि आता मात्र 2 ओव्हर नंतर धावसंख्या होते ती खेळपट्टीवरती आराध्य टायटन्स संघाची या ठिकाणी 30 धावा. 1 गडी बाद 30 धावा. आणि आता मात्र 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू अजून सुद्धा आहेत आणि या 18 चेंडूवरती नक्कीच मोठी हाणेमारी पाहायला मिळेल. एका ठिकाणी फलंदाजा म्हणून जे खेळाडू आहेत आणि आता मात्र निलेश पाटील आपण पाहतोय. निलेश म्हात्रे म्हणजे पप्या, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर. अनेक वर्ष ज्याने लेदर बॉल क्रिकेट गाजवलं. यंगस्टार पापडी संघातून ज्याने क्रिकेट खेळलं. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोण्या कापऱ्यामध्ये जाऊन खेळणारा आणि त्याच्यासाठी शब्द आहेत टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट. तो म्हणजे एकच खेळाडू, तो म्हणजे निलेश म्हात्रे. यंगस्टार पापडीचं नाव ज्याने लौकिक केलं या महाराष्ट्राच्या पटनावर, तो खेळाडूला मी पाहतोय. परफेक्ट गोलंदाज, फलंदाज. आपण पाहूया पुढचा चेंडू टाकला जाईल त्याच्याकडून. लेगब्रेक टाकला जातोय. लेगब्रेक होतो या ठिकाणी चेंडू वरच्या लेवल आणि आता मात्र निलेशच्या चेंडूवरती जेल नक्कीच मिळणार आहे. चेंडू भिरकतोय या टायमाला अजिबात कळला नाही. फलंदाजाला पकडून ठेवलंय आणि आपण म्हणतो ना जाळ्याला मासा अटकला आणि हा खेळाडू आउट झाला. गडी बाद. DJ Sultan. DJ Sultan. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. निलेश टाकतोय, पुन्हा भिरकतोय, अजिबात कळला नाही. चेंडू भर करून पाठीमागे जातोय, भिरकी घेतोय. मुश्किलें दिल के इरादों को आजमाएगी, ख्वाब और सपनों को अपने नजरों से हटाएगी. गिरकर भी उठना है दोस्तों, क्योंकि ठोकरें तुम्हें चलना सिखाएगी. ये खिलाडी यूं ही नहीं बना है. मतलब मी तुम्हाला सांगतो ना, अनेक वर्ष त्याने परिश्रम केले, क्रिकेट खेळलं. आजही या वयामध्ये तो क्रिकेट खेळतोय, चेंडू टाकतोय, ही मोठी गोष्ट आहे. क्रिकेटबद्दल प्रेम आहे आणि ते प्रेम आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळते ते निलेशकडून. खरोखर म्हणजे सलाम या खेळाडूला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा अजिबात मिळणार नाहीये. जेव्हा तुम्ही बॅकफुटला जाल तेव्हा चेंडू तुमच्या लगेच पाठीमागे जाईल. गती आणि फ्लाइट परफेक्ट टाकला जातोय, पिचिंग परफेक्ट. म्हटलं जातं ना की बाहुबली में कटप्पा और निलेश का टप्पा परफेक्ट रहता है. त्यामधला हा गोलंदाज आहे, परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अजिबात कळणं मुश्किल आहे. पुन्हा पाहूया आपण, या टायमाला आउट केलं जाईल आणि खरोखर टाळ्या वाजल्याच पाहिजे निलेशसाठी. मैदानामध्ये जेवढे पण लोक या ठिकाणी आहेत, वंडरफुल क्रिकेट पाहायला मिळते. खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी आणि षटक समाप्त करतोय बहुतेक. आणि चेंडू भाग शिल्लक आहेत 2 अजून आणि धावसंख्या झाली मैदानामध्ये एकूण 1 बॉल बाकी आहे आणि धावा झाल्या त्या 30. खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी. 5च्या 5 चेंडू डॉट टाकलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल मध्ये बऱ्याच वेळा आपण गोलंदाजाला वाईट टाकताना पाहतो, नो बॉल टाकताना पाहतो, पण या टायमाला निलेश याला डॉट बॉल टाकतोय. कपिल देव ने अपने जिंदगी में बहुत कम बार व्हाइट बॉल डाला था. त्यामधील आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच निलेश. परफेक्ट चेंडू, पिचिंग करतोय, चेंडूला वळवतोय, अजिबात कळत नाही फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय.
त्याचा सामना करतोय. शॉट चेंडू आहे. पुन्हा आता मात्र चेंडू पाठीमागे अजिबात कळला नाही आणि मैदानावर ताळ्या वाजल्याच पाहिजे. इम्पॉसिबल को पॉसिबल कर दिखाया. हाँ मैंने खेला, हाँ मैंने बॉलिंग डाली, मैंने कमिटमेंट किया है तो मैं करके दिखाऊंगा. या मधला खेळाडू मुश्किलें कितनी भी आए मैं चलते जाऊंगा, अपने सफर को पार करते जाऊंगा. आणि या टुर्नामेंट मधील पहिली मॅडन ओव्हर टाकणारा खेळाडू ज्याचं इतिहासामध्ये नाव लिहिलं जाईल. जेव्हा जेव्हा नाव येईल या टुर्नामेंटचं तेव्हा तेव्हा निलेशचं नाव येत जाईल. धावा संख्या 30. 3 ओवर 30 रन. सूरज डूबा यारो, 2 घूट क्रिकेट के नशे के मारो और यहाँ पर सबको मनोरंजन कर डालो अशी भूमिका या टायमाला करताना प्रभाव सोडतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र त्याच्याच पलनावरती गोलंदाजी करण्यासाठी मार्कवरती येतोय गोलंदाज. प्रचलन करतोय, उजव्या बाजूने मार करतोय तो म्हणजेच विनीत चुरी. आपण पाहतो विनीतला. वी फॉर विक्ट्री, वी फॉर विनीत. काय करेल मैदानामध्ये. आर द टायटन्स टेन्शन मध्ये. काय होईल काय नाही. धावा संख्या 30 झालेल्या आहेत. अजून बहुतेक 20-15 धावा आल्या तर नक्कीच एक आपण चांगला सामना, एक चांगली टक्कर देऊ शकतो. पण पाहूया आता मात्र काय होईल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू येतोय तो विनीत. बुमरा स्टाईल मध्ये गोलन चेंडू घेऊन येतोय तो विनीत. पुढचा चेंडू पुन्हा येऊया. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न येतोय आणि मात्र चेंडू पाठीमागे जाईल. अजिबात कळणार नाहीये. चेंडू पाठीमागे जातोय. अजिबात कळत नाहीये. शफल चेंडू अजिबात दिसत नाहीये. फलंदाज शफल नक्कीच होतोय पण पॅटीला कनेक्ट होत नाहीये. शॉट चेंडू पुन्हा भिरकावला. मोठा फटका नक्कीच येईल त्या ठिकाणी आणि हा चेंडू बाहेर आहे. 6 धावा. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी. खडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. या टायमाला पुन्हा खेळला. चेंडू वरच्या लेवलला जाईल. खेळाडू खाली येईल आणि आता मात्र हा झेल पकडला जाईल. कसलीच चूक न करता खेळाडू आउट होतोय. या अगोदर मोठा फटका आला होता पण मात्र त्यानंतर टायटन्सचा हा कॅप्टन पाठी बाहेर येतोय. आराध्य टायटन्स ज्या पद्धतीनं अटलांटिक सागरामध्ये जेव्हा टायटन्स अटकला होता आपण पाहिलं होतं पण त्या पद्धतीनं तुम्हाला या हिंद महासागर अरबी समुद्रामधले ही आपली टायटन बोट बाहेर काढावी लागेल आणि नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. जसराज आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. जसराज मैदानामध्ये. संध्याकाळची वेळ आहे. 6 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. मी वसई परिसरामध्ये आलो होतो आणि जेव्हा मैदानामध्ये पाहिल्यानंतर मी किंजलला कॉल केला. बोला किंजल कोणाची मॅच चालू आहे. मला दादा कुठे आहे. बाहेर आता आतमध्ये आहे ना. कॉमेंट्री करून जा ना आलास तर. आणि क्रिकेटचा मोह माझ्याकडून राहिला नाही आणि मी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलो आणि मला पण बरं वाटलं. तुमच्या या टुर्नामेंटचा मीही घटक झालो याबद्दल मला आनंद आहे. आणि मी या टुर्नामेंटचे जे आयोजक आहेत त्यांचा धन्यवाद. ज्यांनी खरोखर अप्रतिम असं आयोजन केलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण वुमन्स क्रिकेट पाहतोय, बॉयज क्रिकेट पाहतोय. प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळणार आहे. त्या पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा. मोठा फटका. चेंडू पाहतोय आपण. चेंडू जातोय बाहेर आणि हा एक अजून एक डीप रिजनला मारलेला गेला. ऑन साइडला चौकार. माझा मित्र संदीप गावंड गेल्या अनेक वर्षापासून खूप चांगली कॉमेंट्री करतोय. या प्रभागामध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे.
अनेक असे समालोचक आहेत या परिसरामध्ये, त्यामधील तो एक आहे, सिनियर कॉमेंटेटर आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे जाईल, चेंडूला फील्ड केलं जाईल. ओव्हर शिल्लक आहेत, या ओव्हर नंतर चेंडू बाकी आहेत. आपण पाहतोय चौथं षटक, धावसंख्या 40. आणि आता मात्र एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निलेशची काय गोलंदाजी होती, त्यानंतर ही गोलंदाजी अप्रतिम अशी डॉट बॉल जाईल. चेंडू पाठीमागे विकेट किपरला आपण भिरकवतोय, चेंडू फिंडल करतोय, थोडीशी माती उडते त्या ठिकाणी आणि षटक समाप्त. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 40, प्रत्येकी 10ची सरासरी. आता मात्र 41 धावा झालेल्या आहेत. आइए अब आखिरी ओवर आएगा, शाम का समय है. एक तरफ आखिरी ओवर को लेकर कौन आएगा, चर्चाएं बनती हुई. पीवीआर इंडियंस इस वक्त चर्चा करते हुए किसको गेंदबाजी कर देंगे. आणि गोलंदाजसाठी कोण येणार. आणि पुन्हा एकदा निलेश म्हात्रे. आप पानी से नहाते हो रोज तो लिबास बदली करते हो, लेकिन मैदान में जब पसीने से नहाते हो तो आप इतिहास बदली करते हो. तो ये इतिहास लिखने वाला, बदली करने वाला खिलाड़ी मेरे सामने है, जिनका इतिहास बहुत बड़ा है. अच्छे अच्छे बल्लेबाज को परास्त करने वाला गेंदबाज, बल्लेबाज जिनकी हिस्ट्री बहुत है. लेदर बॉल को या टेनिस बॉल को जिनका अव्वल नाम है. 100 सोनार की, 1 नीलेश की. उनमें का एक नीलेश है. अगली गेंद, क्या गेंद डाली है, अंदर गेंद आती हुई, पीछे गेंद गई, विकेट कीपर को चकमा दिया, पीछे गेंद गती हुई. शेषना की तरह भर्र से गेंद बाहर जाती हुई, टर्न लेती हुई, समझना मुश्किल. डॉट बॉल. आपको तैयार होना पड़ेगा, फुटवर्क को आगे लाना पड़ेगा उसकी गेंद को खेलने के लिए. आगे अगर खेला और बड़ा मुश्किल है, और एक तरफ खिलाड़ी आउट. क्या बात है डीजे वाले, हम तो ब्राजील नहीं जाए गए, लेकिन आप हमें ब्राजील घुमा रहे हो. और आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा तुमचा येईल सुंदर असा आवाज. संदीप वेलकम. क्या बात है, क्या गेंदबाजी की है. 2 खिलाड़ियों को चलता किया. पहली ओवर मैडन टूर्नामेंट का सबसे पहली ओवर जिन्हें मैंने डाली. नीलेश फिर एक बार तैयार. किंजल का धन्यवाद, जिनकी वजह से यहां पर बैठा हूं. इस बार गेंद को खेला, फिर ऊपर गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, बहुत पीछे है. और वन बॉल गेंद को फील्ड किया. बाउंड्री के पास खिलाड़ी खड़े थे, आगे आकर गेंद को फील्ड करते हुए थोड़ा अच्छा किया. कर भला तो हो भला, और इस वक्त बढ़िया थ्रो. बहुत बार मुंबई के बड़े बड़े कॉर्पोरेट लेवल को लेकर आते हैं, लेकिन इस बार फिर एक बार वसई के मैदान पर. अच्छा शॉट, बहुत अच्छा शॉट, पैरेलल शॉट जाता हुआ. गेंद पकड़ना मुश्किल है, रॉकेट की तरह गेंद बाहर गई है. 4 रनों के लिए पहला चौका आता हुआ. बहुत देर के बाद, मौके के नजाकत को देखने के बाद चौका लगता हुआ. सेकेंड इनिंग होगा कि नहीं होगा, मुझे प्रश्न और सवाल पूछ लगता हुआ, लेकिन होगा. सूरज डुबाय आरो. एका ठिकाणी सूर्यास्त होतोय आणि एका ठिकाणी आकाशामध्ये खेळाडू आणि संघ तडबडतोय. कुठला संघ वरती येईल, कोण जिंकेल, कोण घेऊन जाईल टुर्नामेंटची फायनलची ट्रॉफी. आणि नक्की जो चांगला खेळा तो घेऊनच जाणार, पण आपली एक छाप ठेवून जाणार. आणि मोठा राई आहे, आणि हा फटका बाहेर आहे. हातामध्ये कॅच होता, पकडता आला नाही, चेंडू बाहेर गेला आणि बाहेर आहे. 6 धावा.
काय आहे पाहूया पंचाचा निर्णय काय आहे. चौकार की 6 धावा. बहुतेक जे आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत ते नक्की सांगतील चेंडू कुठे गेलाय. पंचाचा इशारा 4 धावा चौकार. आणि अशा प्रकारे पहिले इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एक सन्मानजनक धावसंख्या दिली आहे ती मात्र आराध्य टायटन्सने जिंकण्यासाठी 52 आणि 53 धावेची गरज या टायमाला आहे. माफ करा 51 झालेले आहेत 52 जिंकण्यासाठी आहेत. आणि 52 धावा होणार की नाही होणार काय होईल काय नाही याचं मात्र धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येईल या प्रभागातला मोठा समालोचक माझा मित्र संदीप. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिजे होती. वन ऑफ द बेस्ट अंपायर ज्यांच्याकडे आम्ही क्रिकेट शिकलो क्रिकेटचे धडे घेतले सुशांत मांजरेकर सर माझ्या समोर आहेत. आनंदाची गोष्ट आहे ISPL चा अंपायर ज्यांनी आम्हाला क्रिकेटचे धडे शिकवले आमचे सर या ठिकाणी आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. थँक्यू सर. नो डाऊट ISPL मध्ये दुसऱ्या पर्वात 34 पैकी 30 मॅच मध्ये पंचांची कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस इन्क्लूड करून खूप चांगलं काम त्यांचं योगदान ठरलं. आणि आमचं सुद्धा भाग्य की सलग दुसऱ्यांदा ते पंचांच्या भूमिकेमध्ये आणि समालोचन करण्याकरता आम्ही उपस्थित झालोय. एक वेळ बोईसर येथील TVM मैदानावर यंदाच 2025 मध्ये त्यांच्यासोबत बोईसरमध्ये धावतं समालोचन वंजारे प्रीमियर लीगचं आणि ISPLचे पंच हेड कोच आपण बघितलं होतं कल्याणी घोरपडी आणि त्यांच्यासोबतच करुणाकरण कोटियन या दोघांना. लवकरात लवकर आता बॅटर पाठवून द्या. 52 धावसंख्येचा पाठलाग आहे आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर PVR इंडियन्स टीमचे उतरत आहेत. एका बाजूला जयेश आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बॅटर पंकज आहे. पंकज आणि जयेश चोरगे. जयेशला आपण अनेक वेळा बघितलं त्यांना यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघामधून तो खेळत होता. चांगला दर्जेदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला. परंतु आज धनंजय कुलकर्णी सरांबद्दल बोलायचं झालं तर एक मोठे समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं धावतं समालोचन पाहायला मिळत असतं. अनेक इव्हेंट्स मग तो गणेश उत्सव असो नवरात्री उत्सव असो इम्पॅक्ट प्लेअर घेतला गेलाय. समोरून इशाराला इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय कारण IPL मध्ये आपण इम्पॅक्ट प्लेअर बघतो. इथे BPL मध्ये इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळत आहेत. याबद्दल आपलं व्यक्तिगत मत काय असेल धनंजय सर? नक्कीच कुठेतरी एक चांगला बदल पाहायला मिळतो आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे आपण जेव्हा 12 खेळाडू असतो तो फक्त भूमिका त्याची असते की बाहेर उभं राहून फक्त येणं जाणं. पण आता मात्र 12व्या खेळाडूला सुद्धा खेळण्याची संधी मिळते. जेव्हा जेव्हा संकट मोचनाची वेळ येते तेव्हा संघातला खेळाडू काही ना काहीतरी करण्याची संधी त्याला दिली जाते. त्यामधील तो इम्पॅक्ट प्लेअर आहे आणि खरोखर बरं वाटते इम्पॅक्ट प्लेअरने चांगलं क्रिकेट खेळावं आणि आपल्या संघाला जिंकून द्यावं अशी अपेक्षा आहे. आपण पाहतो या टायमाला खरोखर अप्रतिम असा खेळ या ठिकाणी खेळला जातोय. मी संदीपचं धन्यवाद आणि आपल्या समाजाचाही धन्यवाद. आणि सुरुवात करूया. आता मात्र या 30 चेंडूमध्ये धावांची गरज या ठिकाणी जिंकण्याकरिता 52 धावा. संदीप काय वाटतं 52 धावा होतील? कारण अंधार पडतोय. विंडमिल जर पाहिलं तर चेंडू दिसते कठीण होत जाईल जेव्हा जलद गतीचा गोलंदाज जेव्हा येईल. अगदी बरोबर. अंधार पडतोय आणि प्रश्नामध्ये सुद्धा उत्तर तुम्ही दिलं कारण तो प्रश्न मला सुद्धा पडला की बॅट लाईट मध्ये ते धाव पूर्ण होतील काय. पहिलाच बॉल पडते. पहिलाच बॉल पूल करायचा होता. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये हवेत आहे. एक धाव मिळाली. मिडॉन आणि मिडॉपचा क्षेत्ररक्षक येण्याआधी बॅटरने एक धाव पूर्ण केली. आता जयेश चोरगे हा बॅटिंग करण्याकरता बॅटिंग क्रीजमध्ये उभा आहे. 52 धावांचं टार्गेट आहे. थोडंसं मुश्किल आहे परंतु धावा होऊ शकत आहेत. शक्य असलेल्या गोष्टी पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थाने विश्वास लागतोय. शक्ती लागते आणि अशक्य असलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर तो विश्वास लागतो आणि तो विश्वास प्राप्त करावा लागेल या दोन्ही बॅटरला. धावसंख्या 1 नक्कीच कारण तुम्हाला मेहनत नक्कीच करावी लागेल आणि जेव्हा जेव्हा अंधार कारण तुम्हाला तुमच्या नजरा परफेक्ट ठेवाव्या लागतील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू होतोय भरकवण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू पाठीमागे जाईल. कठीण होत जाईल खेळताना मला असं वाटतंय.
अगदी बरोबर, कठीणच होत जाईल कारण केतन पाटीलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी दर्शवले. ब्रेक गोलंदाजी त्याचे पाहायला मिळतोय, आर्मर गोलंदाजी, ऑफ ब्रेक, लेग ब्रेकचं मिश्रण सुद्धा पाहायला मिळतोय. इथे धावसंख्या धावफळकावर 1. जयेश सोरगे पहिल्या चेंडूवर हुकलाय. आता शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन फुल केलाय, चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतात 4. चौकार. धनंजय सर, आता चौकार आले आणि धावसंख्येला थोडासा आकार आलाय. नक्कीच तुम्हाला आकार नक्कीच द्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेज आणि त्याच पद्धतीने तुमचं जे स्ट्रोक प्ले आहे तो चांगला खेळावाच लागेल. कारण या गॅपमध्ये तुम्हाला चेंडू मारायला लागतील, कारण पहिला मोठी पॉवर प्ले असेल बहुतेक आणि त्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगले स्ट्रोक लावणे आणि एक मजबूत स्थिती निर्माण करणे गरजेचं असेल. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळला, 4 धावा पुन्हा येतील लेग साईड रिजनला. आणि हे परिपक्वता खेळाडू आहे, त्यांना माहिती आहे क्रिकेट कसं खेळलं गेलं पाहिजे, कुठे चेंडू मारला गेला पाहिजे आणि त्याच पद्धतीने मारलेला फटका लेग साईडला. धावासंख्या 9, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. अगदी बरोबर, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावांचे लयलूट करण्याच्या इराद्याने बॅटर उतरले जयेश सोरगे आणि त्याच्या सोबतीला तुम्ही बघतायत पंकज राऊत. या 2 खेळाडूंना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. भरपूर वर्ष क्रिकेट कारकीर्द गाजवले जयेशने आणि एक वेळ अशी होती की प्लेइंग 11 मध्ये त्याला जागा मिळत नव्हती, परंतु त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने आपलं अस्तित्व निर्माण केलं. मी अनेक स्पर्धा त्यांच्या बघितल्यात यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघाकडून खेळत असताना. बबली, अजित, चांगले चांगले खेळाडू असायचे आणि त्या टीम मध्ये जागा मिळवणं कठीण होतं. ती जागा त्याने मिळवली. बिलकुल सही का. मतलब तुम्ही जे सांगितलं, मी जेव्हा सुरुवात केली कॉमेंट्रीला तेव्हा मी काय सांगितलं की किस्मत आपको मौका देती है और मेहनत आपको चौका देती है. तर तुम्हाला जर 4 चांद लावायचे असतील तर तुम्हाला मेहनत करावीच लागेल. त्याच पद्धतीने मी आता सांगितलं की अशाच एक खेळाडू होता म्हणजे भिवंडी परिसरातला केतन म्हात्रे. तोही आपल्या संघासाठी 12वा खेळाडू होता. आज मात्र उंच शिखरावरती पण पाहतोय. तुम्हाला मेहनत करावीच लागेल. संघामध्ये येण्यासाठी तुमची कमालीची फलंदाजी आणि फिल्डिंग, त्यानंतर तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये तुमचे बाजू मांडावीच लागेल, तरच तुम्हाला संधी मिळू शकते. या संधीचं सोनं करणं फार महत्वाचं आहे. आता फुल टॉस बॉल होता, चेंडूला खेळून काढला जातोय मिड ऑफ रिझन मध्ये. डीप मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. स्ट्रेट मिड ऑफ मध्ये हा चेंडू गेला. एका धाब्यावर समाधान मानावं लागतं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरात दाखल धावफळकावर धाबा लागल्या जातात. त्या 11 धाबा, 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 मध्ये 41 पाहिजे. आता काय वाटतं? आइए, रन संख्या 11 का महत्व अपने जिंदगी में और राष्ट्र में बहुत बड़ा है. अगर एक को गणित के किया जाए तो 2 होता है. एक को 1 में समर्पित किया जाए 0 हो जाता है, तो उसे अध्यात्मिक कहते हैं. और 1 के साथ 1 खड़ा हो जाए तो एकता कहते हैं. और 1 के सामने 1 को मिलने नहीं दिया जाए उसे कूटनीति कहते हैं. और 1 के सामने 1 को खड़ा किया जाए उसे राजनीति कहते हैं. और 1 के साथ 1 खड़ा हो जाए तो उसे राष्ट्रनीति कहते हैं. इसलिए हम एक है तो 11. और इस वक्त रन संख्या 11 और गेंदबाजी के लिए है दीप्तेश म्हात्रे. क्या रंग लगाएंगे, क्या करेंगे अपने टीम के लिए. दीप्तेश को इस वक्त डायनामिक गेंदबाजी करनी पड़ेगी. डिजायर होना पड़ेगा, हाँ मुझे जिताना है, और उस प्रकार की गेंदबाजी डालनी पड़ेगी. उनको टप्पे के ऊपर नियंत्रण रखना पड़ेगा. दोनों भी बल्लेबाज परिपक्वता बल्लेबाज है जिनको पूरा पता है टेनिस बॉल क्रिकेट कैसा खेलना चाहिए. इस बार बैकफुट पर गए डॉट बॉल लाते हुए, लेकिन ऑप्शन से बहुत बाहर है. अपने दोनों बाजुओं को एक समांतर दिशा में दिखाते हुए अंपायर ने कहा कि वाइड है. ताकद लावली होती बॅटरने. स्कोअर कटचा फटका खेळायचे, स्कोअर ऑफ द विकेट त्याला खेळायचं होतं, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे, त्यामुळेच वाईट बॉल. आता बघूया कशा गोलंदाजी होईल. स्लोवर वन फ्लाईट जास्त दिली होती आणि अगदी योग्य पद्धतीने बॅटिंग क्रीजमध्ये खोलवर जाऊन शॉट सिलेक्शन केलं. 1 धाबाचं कलेक्शन केलं. एका धाब्याची भर पडली. धावफळकावर धाबा लागल्या जातात. त्या 13 धाबा बिनबाद 13 झालेत. जिंकण्याकरता 23 बॉल शिल्लक आहेत आणि 39 धाबांची गरज आहे. 23 मध्ये पाहिजेत 39. 100% 39 रनों का टारगेट यहाँ पर रखा गया है. उनके बीच अगर ये रन बनाने हैं तो गैप में आपको ढूंढकर गैप पे रन मारना बहुत जरूरी होगा. अगली गेंद कैसी होगी क्या पता, लेकिन बल्लेबाज तैयार है. दिल का खेल दिमाग से इस वक्त होता हुआ. गेंद को खेला, पुल किया, गेंद जाएगी सीधे डीप रीजन पर, जहां पर बैकवर्ड सर्विस रीजन पर खिलाड़ी मौजूद है. गेंद को फील्ड किया, अच्छा थ्रो होता हुआ.
हर गेंद को रोकना पकड़ना जरूरी है, और मैं अक्सर कहता हूं संदीप, मारने वाले से बड़ा बचाने वाला होता है. परंतु हे एक कटू सत्य आहे की एकाच फटक्याने क्रिकेट जिंकलं जात नाही. कारण अगोदरपासून मी बघतोय स्कोअर ऑफ द विकेट स्कोअर लेग रिझन मध्येच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय बॅटर चोरगे यांचा जयेतचा. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. उगम घरत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाब्याची भर पडली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा लागला जातात ते 15 धाबा. सरजी थोड्याशा धाबा कमी येताना दिसतोय. देखो क्रिकेट में जब तक बड़े शॉट और जब तक आखिरी गेंद न गिरे तब तक हम बता नहीं सकते कि कौन जीतेगा कौन हारेगा और रन कम है या नहीं है. एक हाथ गेंद लूज आ जाए तो बड़ा शॉट आ जाए, और प्रतीक्षा उसी गेंद की होगी जब बड़े अच्छे गेंद को हम कनेक्ट कर सके. कहते ना कि अच्छे गेंद का इस वक्त मौके का इंतजार करो और बुरे गेंद को इस वक्त मौके के बाहर भेजो, और यही शायद यहां पर होगा. अगली गेंद यहां पर तैयार गेंदबाजी के लिए. इस बार खेला लेकिन गेंद ऊपर है. इस वक्त बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर बना सहारा, और एक तरफ विकेट यहां पर गिरता हुआ, और पंकज पी फॉर पॉजिटिव मैदान के बाहर जाता हुआ. अब नए बल्लेबाजी के लिए कौन जाएगा, जिनके ऊपर जिम्मेदारी है नंबर 17 नंबर 11 और निखिल बल्लेबाजी के लिए. हम सेफ है तो एक है, निखिल को एक होने के लिए, एक करने के लिए बल्लेबाजी कर दिखानी पड़ेगी, क्योंकि आपको टीम में लिया गया उसके लिए हुनर टैलेंट आपको दिखाना होगा. और जब कपड़ों पे दाग लगते ना संदीप, तो उसकी सुंदरता और निखर जाती है. ये टी शर्ट नहीं है, ये आपकी टीम की इज्जत है, टीम के कप्तान की इज्जत है, आपके मोहल्ले की इज्जत है, और ऑनर की सबसे बड़ी इज्जत है. और जब लोगो लगा है ना, उसकी शान और भी बढ़ जाती है, और उसके लिए आपको खेलना पड़ेगा. या अगदी बरोबर तुम्ही वक्तव्य या ठिकाणी केलं. निखिल स्ट्रायकिंग कडे होता. वाईड यॉर्करचा मारा गोलंदाजाने या ठिकाणी केलं आणि बीट केलं बॅटरला. गोलंदाज होतो फीट, बॅटर होतो बीट. धावसंख्या 1 गडी बाद 15 धाबा. जिंकण्याकरता आता रिक्वायर रन रेट वाढला गेलाय. 11 पेक्षाही जास्त होताना तो दिसतोय. स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. 19 चेंडू आणि 37 ची गरज आहे. इस बार अच्छा शॉट खेला है, लेकिन पीछे गेंद है, बिल्कुल भी कनेक्ट नहीं हुआ. गेंद अंदर आती हुई डॉट बॉल. क्या बात है, क्या गेंदबाजी की है. सफलतापूर्वक ओव्हर को समाप्त किया. आणि आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलं जाईल फलंदाजी संघावरती. पीव्हीआर इंडियन्स या संघाला आता मात्र कुठेतरी गॅपमध्ये चेंडू खेळावा लागेल. आता मात्र स्वतः कर्णधार म्हणजेच मात्रे निलेश मात्रे पाणी घेऊन जातोय, काहीतरी मेसेज घेऊन चाललाय. जेव्हा जेव्हा म्हणजे पाणी जातं तेव्हा मेसेज दिला जातो, कसं खेळलं गेलं पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे. पूर्वी मात्र तसं नव्हतं. पूर्वी 12th मॅन पाण्याच्या भूमिकेमध्ये असायचं. आता मेन टीम मेकर पाण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 37 ची गरज आहे. धावसंख्या धावफळकावर लागली जाते. सध्याच्या स्थितीला धाबा आहेत त्या 1 गडी बाद 15 धाबा. 18 बॉलमध्ये 37 ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट आपल्याला जास्त वाढताना दिसतोय. अत्यावश्यक धावगती वाढलेली आहे. 12च्या आसपास ही धावगती जाताना दिसतं. परंतु याच्यामधून त्याला मार्ग काढावा लागेल, लढावंच लागेल. आणि लढण्याकरता दोन्ही बॅटर तयार आहेत. जसा लढा गोलंदाजाने दिलाय ना, तसा लढा आता बॅटर देण्याकरता सज्ज होत आहेत. बिल्कुल सही कहा. मैं कहता हूं ना अक्सर, मन के हारे मन के जीते जीत है, मन के हारे हार. इसका मतलब क्या है कि अगर आप मन में तय करोगे ना तो आपको जीतना ही है. अगर मन से हार गए तो हार गए. और एक तरफ फील्डिंग पोजीशन में थोड़ा सा चेंजेस किया जा रहा है, और गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज जिसका नाम है सागर केणी. पावर प्ले लिया है, बैटिंग पावर प्ले आप देख सकते हो सागर केणी के लिए गेंदबाजी के मार्ग पर. और बल्लेबाजी है, दोनों बल्लेबाज एक तरफ स्ट्राइक पर रहेंगे निखिल, और एक तरफ जयेश. और जयेश इस वक्त स्ट्राइक पर है. शाम का समय है और एक तरफ सूरज धीरे धीरे सूर्यास्त के लिए बढ़ चुका है, और कहीं तक भी थोड़ा सा अंधेरा, लेकिन उस पर गेंद बिल्कुल भी स्पष्ट ग्रीन कलर की नजर आ रही है. और जो कैमरे लगे उनके लेंस अब बल्लेबाज को आंखों में लगाने पड़ेंगे, और 4 चांद जड़ाने पड़ेंगे इस मैदान पर. अगली गेंद इस बार खेला, पुल किया, गैप में गेंद है और गेंद बाहर जाएगी. ऑन साइड क्या मारा ये, पुल किया गेंद को, सुपर पुल.
सुंदररित्या पिकअप केलं या चेंडूला आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये जो गॅप होता तो गॅप शोधला बॅटर जयेशने. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात. 19 एक गडी बाद. जिंकण्याकरता लक्ष होतं 52. या धावसंख्येचं 19 धाबा धावफळकावर लागल्या जातात. चौकारण्याशी थोडासा फरक होतोय, परंतु आता काय इरादे असेल. सर्व फटके ऑन साईडला पाहायला मिळत आहेत बॅटरचे. हो, आता स्क्युअर ऑफ द विकेट फॉरवर्ड पॉइंट मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. एक चांगला चेंडू इथे समाप्त होतोय. एकने भर पडली. दुसरीची गरज होती का? 2 धाबा ते पूर्ण करतायत. ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोचा फायदा या ठिकाणी होताना दिसतोय. यावेळेला यात चुका नको. 2 धाबांची भर पडली. 2 धाबांची धावसंख्या 1 गडी बाद 21 धाबा. अजूनही 31 धाबांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्याकरता. 16 चेंडू आणि 31 ची गरज. नक्कीच या ठिकाणी जे खेळाडू बसले असतील, जेव्हा आपण 21 दुर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवतो आणि मनोकामना पूर्ण करण्याची इच्छा मागतो, त्याचप्रमाणे या टायमाला संघ हेच मागत असेल. दोन्ही संघ. धावा संख्या 21 झालेली आहे. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. पहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज प्रसारण करतोय. पुढचा चेंडू या टायमाला फलंदाज ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू नक्कीच येईल. त्या टायमाला पुन्हा डिलिव्हरी होती. जलदगतीचा मारा अजिबात कळला नाही. तुम्हाला असे शॉट खेळण्यासाठी जेवढं तुम्ही क्रीजवरती शफल व्हाल, म्हणजे फुटवर्कवरती याल, जे पॉपिंग क्रीज असतात त्याचा पूर्ण तुम्हाला उपयोग केला पाहिजे. संदीप मला असं वाटतं, कारण तुम्ही जाग्यातून उभे राहून खेळणार, तुम्हाला चेंडू अजिबात बॅटायला लागणार नाही. बॅटिंग क्रीज मध्ये ते घर असतं. ते घरामध्ये आपला वावर सुद्धा तितकाच चांगला पाहिजे. तो वावर इथे चांगला दिसत नाही बॅटरचा. आता मात्र एक शॉर्ट बॉल होता. त्या चेंडूला उडवले लॉंग ऑन क्षेत्राबाहेर. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळते धाबा 6. षटकार. ताकदीचा वापर इथे झालाय धनंजय सर, आणि ताकदीचा वापर करत आडव्या बॅटने या शॉटचं सिलेक्शन केलं. 6 धावा मिळत आहेत. आइए इस बार गेंद को खेला है. गेंद ऊपर है और इस वक्त कॉट बाय द विकेट और जयेश आउट हुए. जयेश ने ताकत का इस्तेमाल जरूर किया था. गेंद को खेलने के लिए बड़े शॉट जरूर लगाए और एक तरफ 27 वर हा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. जयेश सोरके नावाचा खेळाडू बाद झालाय. अतिशय चांगला दर्जेदार खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. ताकदीचा वापर केला, युक्तीचा वापर केला, परंतु काही त्याचा तो चालला नाही. ह्या चेंडूवर गोलंदाजाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केलाय. चांगलं योगदान त्याने आपल्या टीम करता दिलंय. धावसंख्या धावफळकावर 27 वर 2 गडी बाद आणि आता 13 चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 25 धाबांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजेत 25 धाबा. रिक्वायर रन रेट वाढलाय, अत्यावश्यक धावगती वाढलंय, परंतु याच्यामधून सुद्धा मार्ग काढावा लागेल. फलंदाजाला, मार्ग काढावा लागेल गोलंदाजाला. काय रणनीती आता असायला पाहिजे पाहूया. आपने कितना अच्छा बात बोला, शक्ति और युक्ति. और क्रिकेट अक्सर युक्ति का खेल है, शक्ति का बिल्कुल भी नहीं है. शक्ति गेंदबाजी में होती है और आपको इस वक्त युक्ति के साथ, मतलब आपकी बुद्धि को चलाना पड़ेगा और बड़े अच्छे स्ट्रोक लगाने पड़ेंगे, क्योंकि जहां पर खिलाड़ी तैनात नहीं है वहां पर आपको स्ट्रोक प्ले करने ही पड़ेंगे. तब जाकर ये मैच और ये रन आपके खेमे में रहेगी. और नजरें वही लगी है. गेंदबाज इस वक्त बार बार खिलाड़ी को पुनर्वसन किया जा रहा है, खिलाड़ी को तैनात किया जा रहा है. हर गेंद पर फील्डिंग पोजीशन चेंज होती हुई. पीवीआर इंडियंस इस वक्त क्या करेगा. अगली गेंद इनको खेला है, थोड़ा सा बल्ले का बाहरी किनारा लगता हुआ, गेंद जाती हुई कवर पॉइंट के पास, कवर गली के रीजन पर. गेंद को फील्ड किया, वहां पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड करेंगे, केवल 1 रन मिलेगा वहां पर. नक्कीच एकाच धाब्यावर ते संतुष्ट होताना दिसत आपल्याला. आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 12च्या सरासरीने 24 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 24 धाबा. संघर्ष सुरू आहे. दोन्ही टीम संघर्ष करतायत, परंतु या संघर्षामधून मार्ग काढेल जो तोच पुढे जाईल. देखो, मैं एक ही बात कहता हूं कि ना हारना जरूरी है ना जीतना. क्रिकेट महज खेल है, खेलना बहुत जरूरी है. कोई भी जीते कोई भी हारे, जीत तो आज आपके समाज की होने वाली है और ये क्रिकेट आपके समाज के लिए, युवाओं के लिए है. लेकिन जो मैच है ना, ये जो ट्रॉफी को जीतना है और ट्रॉफी को देखने के बाद अक्सर मैं एक ही बात कहता हूं, क्या मैं तेरे काबिल हूं या काबिल नहीं. तो ट्रॉफी को देखकर आपको खेलना पड़ेगा. इसके पहले का मैच भी 12 बॉल 24 रन चाहिए थे और
3 से 9 बॉल रखकर वो मैच को जीता था पहले वाली टीम ने, वैसे बल्लेबाजी करनी पड़ेगी। लेकिन इस वक्त जो टीम है आराध्य टाइटंस, ये बहुत पावरफुल नजर आती हुई, गेंदें मिलना मुश्किल है। एक तरफ संकोच बनता हुआ टीम के अंदर, खेमे के अंदर थोड़ा सा अंधेरा छाया हुआ है, बल्ले पर गेंद आना मुश्किल हो सकती है। पुन्हा आता केतन पाटीलवर जबाबदारी दिली चेंडू टाकण्याची। 12 चेंडूंमध्ये 24 ची गरज आहे। चांगला खेळ केलाय फिल्डिंग करणाऱ्या आराध्य टायटन्स टीमने, कारण या आधीच्या 2 मॅच मध्ये त्यांचा पराभव हाती आलाय, त्यामुळे विजय शोधलाय, विजय शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे त्यांना मिळेल असं वाटतंय। इतकी आत्मविश्वासाने गोलंदाजी झाली त्यांची। देखो अगर आपको मेहनत है तो पक्का आपको इस मेहनत को सलाम किया जाएगा। इनको खेला है सीधे, लेकिन क्या फील्डिंग की है, वाह क्या लाजवाब, तालियां बनना चाहिए। सिली पॉइंट पर इस वक्त गेंद को फील्ड किया, बढ़िया फील्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। धावसंख्यामध्ये वर धावसंख्या 29, 2 गडी बाद, अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पुढचा चेंडू नक्कीच येईल, पाहूया कशा प्रकारे टप्पा टाकला जाईल। मध्यम गतीचा मारा आता मात्र नक्की होतोय, पुन्हा पुल करतोय, पुन्हा जाईल फायनल डिव्हिजनला, त्याकडे खेळाडू आहे संदीप। आता मात्र या टायमाला 1-1 दुहेरी धावसंख्येने जोर दिला जातोय। तितकंच चांगले बदल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत केतन पाटीलच्या। गिरीजेतून तो बिलॉंग करतोय, चांगलं क्रिकेट त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये हाताळलंय आणि इथे सुद्धा चांगले चेंडू तो हाताळतोय। स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी सज्ज आपल्याला होताना दिसतोय। ओ कव्हरच्या वरून कायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही ती चर्चा आपण करणार आहोत, परंतु इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला 1 धाव मिळतोय। एका धाब्याची भर पडली, बॅटचा स्पर्श झालाय, 1 धाव धावफलकावर जमा होतोय। धावसंख्या 2 गडी बाद 31 धाबा। आता जेवढे 1-1 धाव मिळेल ना तितकी संकट बॅटिंग करणाऱ्या टीमची वाढेल। बिल्कुल भी सही, क्योंकि आता मात्र 1-1 धाव ही बहुत इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर तुम्हाला मोठे पटके तेवढेच गरजेचं आहे। आणि आता झेल पकडला जातो, सोडणार नाहीये, आम्ही पकडणार आहे। आणि आता मात्र ही मॅच पकडली आहे आणि खेळाडू आउट होतो। नवीन फलंदाज हिमांशू जाईल, त्याच्यावरती मोठा दबाव आहे, दडपण आहे, पण हिमांशूला आपल्या बॅटीने हे दडपण हटवायचे आणि मैदानामध्ये जातो तो हिमांशू। हिमांशु मैदानाच्या आतमध्ये जातोय। इथे संघर्ष तर सुरू आहे, कहा जाता है कि यहाँ संघर्ष करना ही पड़ेगा आपको, और यहाँ जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। तसं इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल, जोपर्यंत तुम्हाला ठेस लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला विजय मिळणार नाही। इथे विजय प्राप्त करावा लागेल आणि त्याकरता ते मेहनत दिसेल का बॅटरची, मेहनत गोलंदाजाने केली आहे। 100% आपको मेहनत तो करना ही पड़ेगा, आपके उत्साह बढ़ाना पड़ेगा, आत्मविश्वास के साथ गेंदों को गेंद पर जाकर गेंद पर खेलना पड़ेगा। इस बार गेंद को खेला गेंद हवा में और एक कैच, ओहो कैच छूटा। और मैं अक्सर कहता हूं कैच छूटा, मौका छूटा, मुकद्दर टूटा, दिल टूटा, लेकिन गेंदबाज और खिलाड़ी का हौसला नहीं टूटा। लेकिन ये कैच कैसे छूटा पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, लेकिन मैच हारना नहीं है, जीतना है। नजर त्या ठिकाणी चेंडूवर शेवटपर्यंत ठेवणं पाहिजे। खऱ्या अर्थाने कधी कधी शतरक्षकाची जी कृती आहे, शारीरिक भाषा आहे, ते आपल्या पटकन लक्षात येते आणि त्यानुसार आज जेल होईल की नाही तो आपण अंदाज वर्तवू शकतो। लेकिन इतने रात के समय पर कैच पकड़ना भी बड़ा मुश्किल है, क्योंकि गेंद बिल्कुल भी नजर नहीं आ रही है और जिनकी वजह से दिक्कतें नजर आई खिलाड़ी के। और मैं कहूंगा कि बल्लेबाजी के लिए बल्लेबाज गए जिसका नाम है विनीत। आपके टूथब्रश में नमक होना हो, लेकिन बल्ले में चमक होनी चाहिए, और ये चमक उनको दिखानी पड़ेगी। और क्या चमक दिखाई है, गेंद गया लेकिन खिलाड़ी है नीचे। ओ और एक कैच, अभिदान मिलता हुआ, कैच छूटा लेकिन मैच नहीं छूटा। नक्कीच तुम्ही अगदी योग्य पद्धतीने वर्णन या ठिकाणी केलंय। या आधी अमित कडून चूक झाली आणि आता इथे शतरक्षक जो नव्याने आला त्यांच्याकडून चूक झाली। धाव फलकावर धाबा आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धाबा, 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 16 धाब्याची गरज आहे। 6 चेंडूंमध्ये पाहिजे 16 धाबा। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चा करता कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया, ऐकूया सुमधुर गीत। अनेक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। रंजनीचा झुका तुला रामाचा वरदान, रंजनीचा झुका तुला रामाचा वरदान। एक मुखान बोला
थँक्यू. आइए आता मात्र धाब्यांची गरज. 6 बॉल 16 धावा. काय होईल काय नाही, कोण जिंकणार, दोन्ही संघामध्ये मात्र नक्की चिंतेची बाब आहे. आणि कोण हा सामना कोण जिंकवणार लक्ष लागलं गेलेलं आहे. दोन्ही संघामध्ये 50-50% चान्सेस बघायला मिळतो या ठिकाणी. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की. नक्की क्या मैच हो रहा है. 6 बॉल 16 रन. 6 चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर या वेळेला गोलंदाज कोण आले ती चर्चा आपण करूया, कारण 6 मध्ये 16 धाबा डिफेंड करायच्या आहेत. 6 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. PVR इंडियन्स की आराध्य टायटन्स, आज दोघांमध्ये ही लढत तुम्ही बघतायत. 6 मध्ये पाहिजे 16 धाबा. गोलंदाज कोण आहे त्याची आपण चर्चा करूया. सागर किनी त्या ठिकाणी माहिती देत आहेत गोलंदाजाबद्दल. आयुष गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याचा पहिलाच बॉल जर आपण बघितला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. दबाव दडपण पूर्णतः आता आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये पाहिजे 16 धाबा. 5 बॉल 16 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आणि 5 चेंडू 16 धाब्याची गरज. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकला जाईल. थोडासा अंदाज आलेला आहे. पुढचा चेंडू येतोय. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू पाठीमागे जाय. पंच या ठिकाणी वळताना आपण पाहूया. व्हाईट बॉल दिला जाईल. एक अवंतर धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. आणि आता मात्र 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 15 धाब्याची गरज. 1-2 धाव्याने आता मात्र संदीप काय होणार नाही. मोठे फटके लावावे लागतील आणि अशा टायमाला मोठे फटके येणे खूप कठीण आहे. पुन्हा चेंडू बाहेर. पंच आता मात्र पुन्हा वळताना पुन्हा डिसिजन वाईटचा येतोय. वाईट हा खूप वाईट आहे आणि आता मात्र 2 चेंडू बाहेर गेलेले आहेत. 2 चेंडू लगातार वाईट टाकल्यामुळे थोडासा दबाव दडपण वाढत चाललंय गोलंदाजी करणाऱ्या संघावर. एकूण धाव संख्या झाली आहे ती 38 धाबा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धाब्याची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजे 14 धाबा. कॉन्सन्ट्रेशन. सी फॉर कंट्रोल, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. इथे बॅटरचं दिसेल काय, गोलंदाज सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करताना दिसेल काय. आराध्य टायटन्स सध्या पहिल्या विजयाच्या उबरट्यावर दिसतोय. ओहो, व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी होते. वापसी करतोय गोलंदाज. जो दबाव दडपण होतो त्या दबाव या शब्दाला त्यांनी कोपऱ्याला नेऊन ठेवलाय. आता स्थिती अशी निर्माण झाली. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये पाहिजे 14 धाबा. क्या बात है. इस वक्त आराध्य टाइटंस ने ये मैच अपने पास नजदीक ले लिया है. मुश्किल में डाल दिया PVR इंडियंस को. और ये इंडियंस अब क्या करेंगे क्या नहीं नजरे है, लेकिन टाइटंस को मानना पड़ेगा, उनके कप्तान को मानना पड़ेगा. और अपने इस नाव को लेकर जा रहे हैं किनारे के पास. गेंद को खेला और ये गेंद बाहर. और 4 रनों के लिए. सोच बदलो सितारे बदल जाएंगे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं मेरे दोस्त. किनारे बदलो नजारे बदल जाएंगे. और क्या मारा. आपला हात भारी, लाद भारी, चमायला सगळंच लय भारी. थँक्यू सो मच. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे. और क्या बात है. 3 मध्ये 10 पाहिजे. 3 चेंडू 10 धाब्याची गरज. संदीप या टायमाला मॅच कुठेतरी कलाटणी घेत आहे. मोठा फटका पुन्हा येतो आणि आता मात्र हा बाहेर. आणि एवढे टायमाला हा मारलेला फटका. अगोदरचा न बॉल होता का अंपायर. आणि हा 6 धावा. नाही ना, अजिबात नाही आहे. प्लीज. पाहूया आता मात्र धावसंख्या झाली आहे ती मैदानामध्ये एकूण. मोठा फटका आला. काय बॅटिंग चालू मैदानामध्ये. एक वेगळं संचार संक्रमण करताना धावसंख्या हव्यात त्या टायमाला जिंकण्याकरिता. 2 चेंडू 4 धावा. चमत्कार कोई नमस्कार. आणि काय चमत्कार दाखवते फलंदाज. टेन्शनचं वातावरण टायटन संघासमोर. अजून बागला फटका ऑन साइडला. चेंडू खाली आणि हा झेल.
क्या बात आहे, एक बॉल 4 रन. संध्याकाळची वेळ आहे. फटा पोस्टर निकला हिरो आणि हिरो कोण होणार. एक बॉल 4 रन. चौकार मारणार की नाही मारणार, कोण जिंकणार, काय होणार, किती दर्शकांना वाटतं ही मॅच आराध्य टायटन जिंकेल. तर हात वरती करून दाखवा मला, किती लोक टायटनचे आहेत, सपोर्टर किती आहेत, सपोर्ट आणि बरंच होते. किती लोक पाठीराखेचे या ठिकाणी प्युअर्स इंडियनचे, त्यांना वाटतं ही मॅच जिंकणार की नाही. हात वरती करून दाखवा, जरा वरती करून दाखवा. एक बॉल 4 रन. एक चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता. हृदयाच्या ठोके वाढवणारा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो या दोन टीम दरम्यान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण गेले त्याची आपण चर्चा करूया. नो बॅटर इन. आणि मला असं वाटतं संदीप, जर मिसफिल्डिंग झाली तर 4 धावा धावून सुद्धा काढता येतील. या बॅड लाईट आहे आणि तिथे हा पराक्रम होऊ शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण गेलाय. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज, भंडारी प्रीमियर लीग वर्ष 4. काय मॅच रंगतदार ठरली आहे. आशिष पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एक बॉल आणि एका बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज. गोल्डन चौकार खेचावा लागेल, कारण पॉइंट टेबल मध्ये सुद्धा आपली या ठिकाणी गुण तालुक्यामध्ये आपलं नाव पुढे आणायचं असेल तर हा पराक्रम या टीमला करावा लागेल. दुसऱ्या बाजूला एक चेंडू चांगला टाकायचा आहे, कारण पहिला विजय शोधायचा आहे आणि सकाळच्या सत्रात मिळाला नव्हता तो विजय या सत्रात मिळेल काय. पुढे येऊन खेळला जातोय, बघूया किती धाव मिळतील. बॅटर एक धाव तर पळून पूर्ण करतायत, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि कदाचित तिसरी धाव मिळाली तर मग नुकसान होऊ शकतंय. ओ इथे 2 धाव मिळतात आणि अशा रीतीने एका जमिनीशी हा मॅच जिंकलाय. आराध्य टायटन्स या टीमने सकाळपासून विजय शोधत होते, संध्याकाळ झाली विजय शोधता आणि तो विजय आता मिळाला. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन संघाचं. संध्याकाळची वेळ आणि सामना जिंकलेला आहेत आणि हार्ड लक बॉईज, प्युअर इंडियन्स याचं धन्यवाद. हार्ड लक, नो प्रॉब्लेम. आपण उद्या पुन्हा भेटूया सकाळी याच मैदानावरती आपण सामन्याला घेऊन. मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज, भंडारी प्रीमियर लीगचे आयोजक आणि त्यांच्या सर्व कमिटीचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सागर केणी. ज्यांनी सर धन्यवाद दादा आपण या ठिकाणी, आणि किंजलचा धन्यवाद ज्यांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना माझा आवाज आवडला असेल तर नक्कीच मी मान्य करतो. मी धनंजय तुम्हा सर्वांचा धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. पुन्हा भेटूया सकाळी या ठिकाणी याच मैदानावरती. मॅन ऑफ द मॅच आहे 28 धावा, 11 चेंडूत 28 धावा काढून मारणारा आणि 1 ओव्हर 13 रन आणि 1 गडी बाद खेळणारा सागर केणी याला दिली जाते मॅन ऑफ द मॅच.